झी 24 तास एक पाऊल पुढे। लालबागच्या रवींद्र चिटणीसांनी आपलं भारतीय सिनेमावरील प्रेम बाप्पाच्या देखाव्यातून दाखवून दिलंय। यावर्षी भारतीय सिनेमाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानं तसा देखावाच त्यांनी आपल्या घरी उभारलाय। त्यासाठी ऑडिओ व्हिडिओ इफेक्ट्सही त्यांनी वापरले। यात मराठी सिनेसृष्टीवरही प्रकाशझोत टाकण्याचा रवींद्रचा प्रयत्न आहे। कलेचा देवता गणरायाच्या चरणी यंदा काय अर्पण करायचं या विचारात असलेले रवींद्र चिटणीस या भक्ताने आपल्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना तर केलीच, पण शिवाय भारतीय सिनेसृष्टीला 100 वर्ष पूर्ण झाले हे शतकही साजरं केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। गणपतीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्याच खाली ढोलक आहे आणि त्या ढोलकीवर मूर्ती बसवण्यात आलेली आहे। शिवाय मूर्तीच्या मागे तुतारी आहे, या तुतारीला डायमंड्सने हिऱ्यांनी सजवण्यात आलेलं आहे, मूर्तीलाही हिऱ्यांनी सजवण्यात आलेलं आहे। मूर्तीच्या मागे जी भिंत आहे या पूर्ण भिंतीवर मराठी सिनेसृष्टीचा प्रवास त्यांनी मांडलेला आहे। अगदी 1912 ते 2012 पर्यंतचे चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, ऍक्टर्स या सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत। आपण पाहू शकतो की दादासाहेब तोरणे, दादासाहेब फाळके भारतीय मराठी सिनेसृष्टीचे जनक आपण म्हणतो त्यांना, त्यांचे फोटो आहेत। त्याच्या बाजूला प्रभात स्टुडिओ आहे जिथे पूर्वीच्या काळी सिनेमे, मराठी सिनेमे बनवण्यात येत होते। पिंजरा, अमर भूपाळी यासारखे जे मराठी सिनेमे आहेत ते अत्यंत गाजलेले होते, त्यांचे फोटो दाखवलेले आहेत। त्यानंतर मधला काळ जो आहे, जो मराठी सिनेसृष्टीचा थोडा खालावलेला काळ होता। शिवाय आत्ताचे जे काही गेल्या वर्षात हिट सिनेमे मराठी इंडस्ट्रीने दिले ते म्हणजे नटरंग, बळू, जोगवा, काकस्पर्श, देऊळ या सिनेमाचा एका रीळ सजवून त्याच्यावर त्यांनी उल्लेख केलेला आहे। आणि हे सगळे जे सिनेमे आहेत ते मुंबईत ज्या थिएटर्समध्ये दाखवले जात होते ते म्हणजे भारत माता आणि प्लाझा या थिएटर्सची जागा आता मल्टीप्लेक्सने घेतलेली आहे। त्या मल्टीप्लेक्सचा त्यांनी इथे उल्लेख केलेला आहे। आणि कशा पद्धतीने मराठी सिनेसृष्टी ही उत्तरोत्तर वर्षानुवर्ष बदलत गेली आणि आता चांगला काळ मराठी सिनेसृष्टीला आलेला आहे हे त्यांनी या सगळ्यातून दाखवलं आहे। मराठी सिनेमाच्या शतकोत्तर वाटचालीचा हा खेळ प्रेक्षकांच्या साथीनं रंगत जावो हाच आशीर्वाद 64 कलांच्या या अधिपतीकडे मागूया। मराठी चित्रपट फार पूर्वी अगदी मागे होते, ते आता उत्तरोत्तर त्याच्यामध्ये खूप प्रगती करत चालली आहे। मराठी पाऊल पडते पुढे असं आपण नक्कीच म्हणायला पाहिजे। उत्तरोत्तर 64 कलांच्या अधिपतींकडे मी प्रार्थना करतो की मराठीचं पाऊल हे उत्तरोत्तर अगदी परदेशामध्ये सुद्धा जावं ही मी गणरायाकडे प्रार्थना करतो। आपण बघितलं रवींद्र चिटणीस जे आहेत त्यांनी घरी गणपती बसवलेला आहे आणि त्यांच्याकडे ते प्रार्थना करतायत की मराठी पाऊल हे नेहमी पुढे जावं, मराठी सिनेसृष्टी आहे उत्तरोत्तर प्रगती करत राहावं आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना चांगले सिनेमे द्यावेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अशरफसह दीपाली जगताप, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।